कारण सद्गुरूकडे ज्ञान आहे आणि त्याच ज्ञानाचा बोध सद्गुरू आपल्याला करत असतात. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात की ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणे अति आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यावा अशी आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली तर आपण सद्गुरूला शरण जायला पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग तनानं मनानं आणि सर्वस्वी सद्गुरूला अर्पण करून जर जीव शरण गेला, अहंकार टाकून सद्गुरूंच्या सेवेत जीव गेला, तर मात्र मग सद्गुरूच्या ठिकाणी त्यांची सेवा केल्यानंतर सद्गुरूला प्रसन्न करून घ्यावं. आणि सद्गुरू प्रसन्न झाल्यानंतर मग आपल्याला ते ज्ञानाचा उपदेश करत असतात. मग ज्ञानाच्या उपदेशानं काय होत असतं जीवाच्या ठिकाणी, तर गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. मग सद्गुरू आपल्याला ज्ञानाचा उपदेश करतात. ते ज्ञानाचा कुरुट आहे, ज्ञानाचा सागर आहेत. आणि त्याच ज्ञानानं जे काही आपल्याला अनादिकालापासून जन्म मृत्यूचं दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे, तर ते दुःख निवारण करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्येच आहे. कारण जन्म आणि मरण हे दुःख आपल्या पाठीमाग कशामुळे लागलं, तर केवळ आपल्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे लागलेलं आहे. मग आपल्याला आपल्या जर स्वस्वरूपाची ओळख झाली तर मग हे दुःखच आपल्या ठिकाणी राहू शकत नाही. म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत असते. म्हणून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच खरं परमार्थाचं फल आहे. म्हणून हे फल प्राप्त करण्याकरिताच परमार्थ करायचा. पण तो परमार्थ करायचा म्हटलं तर संत संगतीमध्येच परमार्थ करावं, कारण तो परमार्थ फलीभूत होत असतो. मग सद्गुरूच्या सानिध्यात जीव जर गेला तर तो जीवच राहत नाही, तर जीव आपल्या आत्मस्वरूपावरती जाऊन राहत असतो. म्हणजे जीव दशाच नष्ट होत असते. म्हणूनच आमचे बाबा महाराज किर्लेकर नेहमी सांगायचे की बाबा सद्गुरूनं काय करायला पाहिजे की जीव दशाचा नष्ट करायला पाहिजे. सद्गुरूनं जीव घेतला पाहिजे शिष्याचा. सद्गुरूने शिष्याचा जर जीव घेतला तर तो शिष्य परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होत असतो. म्हणून जीवाच्या ठिकाणी जी काही आलेली बद्धता आहे, त्या बद्धतेमुळे जी जीवदशा प्राप्त झाली तर ती जीव